नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीसंबंधी एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. चला तर सुरू करूयात. मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहू शकता सदरील वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे MSc पुणे यांची वेबसाईट आहे. या ठिकाणी नोटिफिकेशन येत आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIIT परीक्षा 2025चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी. तर ही अतिशय मित्रांनो D.Ed आणि B.Ed धारकासाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी MSc महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर या ठिकाणी नोटिफिकेशन दिसत आहे. या ठिकाणी मित्रांनो मी नोटिफिकेशन लाईव्ह या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे. या ठिकाणी बघा, शिक्षक अभियोग्यता चाचणी TIIT टेट 2025चं लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. तरी परीक्षार्थींनी त्याची पूर्वतयारी करावी असं या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो. तर बघा, आनंदाची बातमी आहे. साधारणतः 30 ते 45 दिवसाचा कालावधी असेल. या 30 ते 45 दिवसाच्या कालावधीमध्ये साधारणतः एप्रिलच्या सेकंड किंवा लास्ट वीकमध्ये किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही TIIT अर्थात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होऊ शकते. या ठिकाणी नोटिफिकेशन अधिकृत आलेलं आहेच. तर D.Ed आणि B.Ed धारकासाठी या ठिकाणी TET किंवा CTET उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 1 ते 5साठी D.Edसाठी आणि B.Ed 6 ते 8 6वी ते 8वीसाठी TET किंवा CET या ठिकाणी टेटला क्वालिफाय करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे. तसेच 9वी ते 12वीसाठी या ठिकाणी तुम्ही B.Ed असताना थेट टेटसाठी अप्लाय करू शकता. या ठिकाणी TETची आणि CETची आवश्यकता नाही. B.Edवाल्यासाठी D.Ed आणि B.Ed 1 ते 8साठी मात्र TET आणि CET कंपल्सरी आहे. या अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो की थर्ड टेट अभियोग्यता चाचणी लवकरच एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.